मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला। गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात भटके कुत्री, मोकाट जनावर यांच्या त्रासामुळे येवलेकर जनता मेटाकुटीला आली आहे। तसेच आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून या नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना होत आहेत व या इतर दैनंदिन समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी येवला शहर पदाधिकारी यांनी येवला नगरपालिकेला निवेदन दिले। यावेळी माजी नगरसेवक पप्पू सरस्कर, राजेंद्र परदेशी, नानासाहेब लहरे, तरंग पटेल, धीरेज परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते। तालुक्यातर्फे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आले व त्यांना 2 दिवसापूर्वी जी भटक्या कुत्र्याच्या माध्यमातून एका बालिकेवर जीव घेणा हल्ला झाला, तसेच अनेक नागरिकांवर जीव घेणे हल्ले झालेले आहेत। त्याच्या अगोदर त्याच्या संदर्भात त्यांना विचारणा केली। लसीची रेबीज लस आहे, त्याची अडचण येते, ती रेबीज लस मोठ्या प्रमाणात कशी इथं उपलब्ध होईल। या भाजपचे नेते गिरीश भाऊ महाजन असेल किंवा गणेश भाऊंनी व समीर समदड्या भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या मुलीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी लोकांची घरकामासाठी परवानगी लागते तिला डिले होते, विलंब होतोय, तो विलंब न लावता पटकन त्यांना परवानगी दिली पाहिजे। त्याचप्रमाणे ज्यांचं घराचं काम पूर्ण झालं त्यांना पण पूर्णत्वाचा दाखला दिला पाहिजे व त्याचप्रमाणे जे नायलॉन मांजेची सर्रासपणे विक्री होते आणि अनेक नागरिकांचा त्याच्यावर गंभीर इजा होते आणि त्याच्यावर लवकर अजून कडक कशी कारवाई करता येईल, अजून कशा धाडी टाकता येईल हे नगरपालिकेने बघितलं पाहिजे। नगरपालिकेचे शिवसाहेब यांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केलंय। हे जे भारतीय जनता पार्टीने आज ते तिन्ही मुद्दे उपस्थित केले ते पूर्ण करणार आहेत आणि ताबडतोब लस पण उपलब्ध करून द्यायचं त्याने आश्वासन दिलंय। गिरीश भाऊंनी पण लसीसाठी साठा पाठवून दिलेला आहे। त्याप्रमाणे लवकर अजून जी कारवाई या दोन्ही मुद्द्यावर त्यांनी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।